कसे आहात प्रेक्षकांनो, मी आहे मंजिरी म्हणजे तुमच्या सगळ्यांची नेहा। प्रेक्षकांनो, आज 26 नोव्हेंबर आहे। 26 नोव्हेंबर म्हणजे आपला संविधान दिन। पण संविधान दिवस आणि प्रजासत्ताक दिवस जो आपण 26 जानेवारीला साजरा करतो, यामध्ये नेमका फरक काय आहे? 26 नोव्हेंबर म्हणजे संविधान दिन, याचं नेमकं महत्त्व काय आहे हे आपल्याला आज सांगणार आहेत मंत्रालयाचे प्रदर्शन सहाय्यक सुशीम कांबळे सर। जय भीम। जय भीम सर। 1947ला स्वातंत्र्य मिळालं, त्याच्यानंतर घटना समिती स्थापन करण्यात आली आणि घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यांनी अथक मेहनत घेऊन संविधानाची निर्मिती केली। आणि हे संविधान होत असताना असंख्य विषयांवरती चर्चा होत गेल्या, सखोल त्याच्यावरती चर्चा होऊन एक एक कलम त्याच्यातलं बनत गेलं आणि असं सर्वसमावेशक संविधान हे भारतासाठी आपल्याला दिलं गेलं। तो दिवस म्हणजे 26 नोव्हेंबर, ज्या दिवशी घटना समितीने देशाला हे संविधान पूर्ण तयार करून अर्पण केलं, तो हा दिवस म्हणजे 26 नोव्हेंबर। 26 नोव्हेंबरला जे संविधान आपल्याला संविधान समितीने दिलं, अर्पण केलं, देशाला सादर केलं, त्या संविधानाचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे की ते संविधान हे 26 जानेवारीपासून लागू झालं। 26 जानेवारी 1950 पासून हे संविधान लागू करण्यात आलं, म्हणजे लोकांसाठी ते अंमलात आणलं गेलं। तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान समिती या सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन जे होतं संविधान बनवण्यासाठी, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रत्येक समिती सदस्यांनी त्यांचं काम केलं, सर्वांनी अथक मेहनत घेतली आणि ओघाने बाबासाहेब मसुदा समितीचे अध्यक्ष होते, त्याच्यामुळे त्यांच्यावरती जास्त जबाबदारी आली संविधान पूर्ण करण्याची। आणि हे पूर्ण करत असताना त्यांना बरेच विरोध पत्करावे लागले, चर्चा घडून आणल्या गेल्या आरक्षणाच्या संदर्भात किंवा इतर कलमांच्या संदर्भात बऱ्याचशा सदस्यांचे मतभेद होते। तरी यातून सगळ्यांनी मार्ग काढत हे एक सर्वसमावेशक संविधान आपल्याला दिलं, जे की आज 18 पगड जाती, विविध धर्म आणि असंख्य भाषा बोलणाऱ्या देशाला एकत्रित जोडून ठेवतो, हे असं संविधान आपल्याला दिले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना दिवशी चैत्यभूमीवर एक वही आणि एक पेन हा उपक्रम सुरू केलाय, तर जाणून घेऊया या उपक्रमाबद्दल। आम्ही फेस ऑफ आंबेडकराइट मुवमेंट म्हणजेच फॅम या संघटनेचा सदस्य आहे। 8 डिसेंबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी येताना सर्व बौद्ध अनुयायांनी आणि उपासकांनी आणि बाबासाहेबांना आदर्श मानणाऱ्या सर्व लोकांनी येताना सोबत फूल, हार, मेणबत्ती अशी नाशवंत वस्तू न आणता आपण शैक्षणिक साहित्य आणावे अशी मी आपणास विनंती करतो आणि आवाहनही करतो। हे शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम फेस ऑफ आंबेडकर मुवमेंट ही संघटना नक्की करेल आणि त्याचे अपडेट्स आपल्यापर्यंत नक्की पोहोचवेल। जय भीम। खूप छान संकल्प घेऊन त्यांनी या उपक्रमाला सुरुवात केली आहे आणि 6 डिसेंबर आता काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे। तर या दुःखाच्या दिवशी आपण जेव्हा बाबासाहेबांना अभिवादन करायला जाल, तेव्हा आपल्यासोबत एक वही आणि एक पेन घेऊन जायला विसरू नका। बाबासाहेबांनी शिक्षणाचा हक्क सर्वांना मिळवून दिला, शिक्षणाचा अधिकार सर्वांना मिळवून दिला आणि बाबासाहेबांच्या या मुवमेंटमध्ये आपणही सहभाग होऊया आपल्या फेस ऑफ द आंबेडकराइट या मुवमेंट थ्रू। जय भीम। जय भीम।